दुःख अडवायाला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मैत्रीचं हे सुरेख वर्णन अनेकदा केलं जातं. मात्र यालाच अधोरेखित करत मैत्री, मेहनत आणि यश यांच्या जोरावरती पुण्यातल्या 3 मित्रांनी एकत्रितपणे न्यायाधीश पदापर्यंतची मजल मारली आहे. या तिघांचं आता सगळीकडेच अभिनंदन होतंय. 3 वकील मित्र, स्वप्न मात्र एकच. स्पर्धा परीक्षेतील मैत्रीचा विजय. मैत्री आणि मेहनतीचा संगम. शिरूरचा शुभम, सागर आणि अक्षयच्या मैत्रीचा अतूट धागा. एकत्र अभ्यास, एकत्र यश. मैत्रीला प्रेरणादायी उंचीवर नेणाऱ्या शिरूरच्या तिघांची कहाणी. पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या शिक्रापूरचा शुभम कराळे, बुरुंजवाडीचा सागर नळकांडे आणि कारेगावचा अक्षय ताठे या 3 जिगरी मित्रांनी एकत्र अभ्यास करून MPSCच्या परीक्षेमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पद मिळवलं आहे. त्यामुळे आता हे 3ही मित्र जज म्हणून न्यायदानाची जबाबदारी सांभाळणार आहेत. एकत्रित अभ्यास करून त्यांनी खरं तर हे यश मिळवलं, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियाचा अडथळा टाळण्यासाठी तिघांनी एकत्रितपणे आपली सगळी सोशल मीडियाची अकाउंट डिलीट केली आणि त्यानंतर एकत्रितपणे जज झाल्याची पोस्ट सुद्धा टाकली. मैत्री आणि मेहनतीच्या बळावर यश कसं मिळवता येतं अशीच यांची ही कहाणी. यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी. मैत्री आणि त्या मैत्रीची मेहनत आणि त्यातून मिळालेलं यश, या शिरूर तालुक्यातील 3 मित्रांना आज मैत्रीच्या आणि मेहनतीतून मिळालेलं हे यश आहे. हे तिघही जण आता न्यायाधीश पदावरती बसणार आहे. न्यायदेवतेचं काम करण्याची संधी त्यांना मिळाली. मात्र ही संधी मिळत असताना त्यांची मैत्रीची दुनियादारी याला कुठंतरी प्रोत्साहन देणारी होती. आपल्यासोबत सागर आहे. सागर, तुझं अभिनंदन. कसं मिळालं हे सगळं यश? सर, मुळात सर जी स्पर्धा परीक्षा आहेत त्या एकदम चिकाटीची आणि जिद्दीची गोष्ट आहे. म्हणजे जर एवढा सातत्याने अभ्यास करायचा म्हटलं तर कुणीतरी आपल्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. कधी कधी असाही काळ येतो की माणूस डिमोटिवेट होतो. त्यावेळी अशा वेळी सर जे आमचे मित्र आहेत त्यांनी आम्हाला आम्ही एकमेकांना वारंवार प्रोत्साहन दिलं आणि सर त्यामुळे सर हे आज यश घडून आलं आणि याचं सर पूर्ण श्रेय मी आमच्या मैत्रिणी देतो. सर, खरं तर अनेक विद्यार्थी अभ्यास करतायत, मेहनत घेत आहेत, मात्र सध्याची सोशल मीडिया त्याला कितपत यश देते? तुम्हाला याचा सगळा कितपत अनुभव आला? आम्ही तिघांनी पण ज्यावेळी अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळी असं ठरवलं होतं की आपण सगळे सोशल मीडियाचे जे अकाउंट आहेत ते बंद करायचे आणि ज्या दिवशी आपल्याला पोस्ट मिळेल त्या दिवशी ते चालू करायचे. आम्ही जवळजवळ 3.5 ते 4 वर्ष झाले असतील. 3.5-4 वर्षापूर्वी तिघांनी एकाच वेळी सोशल मीडियाचे सर्व अकाउंट बंद केले आणि मला वाटतं त्याच्यानंतर रिझल्ट लागला. त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सगळ्यांनी पहिली पोस्ट आम्ही जज झालो ही टाकली होती. खरं तर अभ्यास करताना काही आव्हानं होती का समोर? हो सर, भरपूर आव्हानं होती. आता जसं जसं वय वाढत होतं तसं तसं डिप्रेशन पण येत होतं. परंतु ह्या सर्वांची आम्ही तिघांनी एकत्र अभ्यास केला. अजूनही आमचे काही मित्र होते, मैत्रिणी होते, यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं. ज्या वेळी खचलो त्यावेळी ही मैत्रीच आम्हाला त्या उपयोगात आली. ज्यावेळेस आम्ही डिप्रेशन मध्ये गेलो ते डिप्रेशन मधून बाहेर काढण्याचं काम ह्या मैत्रिणी आमचं केलं. मैत्रिणी हे सगळं जपलंय, जबाबदारी मोठी आलेली आहे तुमच्यावरती. उद्याच्या काळामध्ये ही जबाबदारी कशी पुढे घेऊन जासावी? नक्कीच सर, हे जे आम्ही मिळवलेलं आहे तिघांनी मिळून, हे आमच्या तिघांचं तर आहेच, तिघांचं तर निश्चित आहे. परंतु ते आमच्या फक्त तिघांचं नाही, हे पूर्ण आमच्या कुटुंबाचं, त्याचबरोबर ह्या आपल्या शिरूर तालुक्याचे देखील हे यश आहे. आणि यानंतर आमची जबाबदारी अशी त्या ठिकाणी निर्माण होती की शिरूरमध्ये असणारे जे सगळे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असतील त्यांना वेळोवेळी आम्ही मार्गदर्शन सगळे करू आणि पुन्हा अजून नवीन अधिकारी या तालुक्यातून कसे तयार होतील याची आम्ही नेहमीच दक्षता घेऊ. खरं तर मगाशी चर्चेतून आलं की तुम्ही कुठंतरी एकदा सिलेक्ट होऊन पुन्हा एकदा तयारीला लागलात. काय घडलं होतं? 2019 साली न्यायाधीश पदासाठीची जी परीक्षा झाली होती त्यामध्ये मी उत्तीर्ण झालो होतो. त्यामध्ये माझा 32वा रँक होता. परंतु ज्यावेळेस कागदपत्र पडताळणी केली गेली त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्या आणि मी त्या परीक्षेलाच पात्र नव्हतो असं त्याच्यामध्ये त्यांचा अहवाल सादर केला गेला आणि त्यानंतर त्यांनी माझी जी शिफारस केली होती पदासाठीची आयोगानं ती कॅन्सल केली. त्यानंतर मी पुन्हा एकदा सगळ्या मित्रांच्या सोबतीने अभ्यास चालू केला. 6 वर्ष लागली. परंतु मित्रांनी आम्ही सगळ्यांनी मिळून जे पाहिलेलं स्वप्न होतं ते आम्ही सगळ्यांनी, आणि आनंद हा आहे की फक्त माझं एकटेच नाही, आमच्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं. ही एक त्यातली महत्वाची गोष्ट आहे. नक्कीच स्वप्न हे मैत्रीतून पूर्ण झालं. मेहनत केली, त्या मेहनतीला आता यश आलेलं आहे. मात्र पुढच्या काळामध्ये ह्या तिघांची जबाबदारी वाढलेली आहे. ही जबाबदारी वाढत असताना मैत्रीचं स्थान त्यांनी कायम ठेवावं हेच या निमित्ताने सांगावं लागेल.
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ। सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।